ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्या अशी मागणी याचिकेतून करण्यात आली। घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडून सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली। या याचिकेत महाराष्ट्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगासह इतरांना पक्षकार करण्यात आले। राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश द्या। राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात। राज ठाकरे भाषेच्या आधारावर राजकारण करतात, जे संविधानाच्या मूळ भावनेच्या आणि ललिता कुमारी निर्णयात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध आहे। ललिता कुमारी प्रकरणाच्या निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची देशभर अंमलबजावणी करा। ललिता कुमारी निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत। ललिता कुमारी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? दखलपात्र गुन्ह्यांची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा। जर पोलीस असं करण्यात अपयशी ठरले तर ते कायदेशीर आणि संवैधानिक दायित्वांचं उल्लंघन मानलं जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल। सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात हा निर्णय दिला होता।